नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025 ची या ठिकाणी बघा जी काही अपडेट असेल तर ती वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती संदर्भात जी काही नवीन एस-ओ-पी आहे, तर ती एस-ओ-पी सध्या बघा या ठिकाणी निर्गमित होणार आहे आणि त्या अनुषंगाने माननीय जे काही कोर्टाने देखील सध्या बघा आदेशामध्ये म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती जी आहे, तर ती पवित्र पोर्टल संदर्भात या ठिकाणी जी काही प्रणाली आहे पवित्र पोर्टल, तर त्या पवित्र पोर्टलमार्फतच शिक्षक भरती व्हावी. त्या अनुषंगाने माननीय कोर्टामध्ये देखील सध्या जो काही आदेश आहे तर तो सध्या देण्यात आला आहे. आता आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही एस-ओ-पी आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, तर ती सध्या या ठिकाणी बघा निर्माण करण्याच्या अनुषंगाने ज्या काही सूचना आहेत, नवीन शिक्षक भरती 2025 च्या अनुषंगाने या ठिकाणी नियमावली आहे, तर ती तयार होणार आहे. आता त्या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच महत्त्वाचं पवित्र पोर्टल प्रणाली जी आहे, तर ती सध्या बघा कधी या ठिकाणी सुरू होणार 2025 ची रजिस्ट्रेशन असेल, नोंदणी असेल, नेमकी ती कधी सुरू होईल, तर अशी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलचा वापर करावा, असं ह्या ठिकाणी जे काही महत्त्वाची निर्देश आहे, तर ते निर्देश सध्या बघा इथं देण्यात आला आहे आणि ह्याच्यामध्ये राज्याला विश्वासार्ह मानक जी काही कार्यप्रणाली आहे, ज्याला आपण एस-ओ-पी म्हणत असतो, तर ती सध्या बघा तयार करण्याचे जे निर्देश आहेत, तर ते निर्देश देखील देण्यात आले. आता सविस्तर ह्याच्यामध्ये आपण बघूया. आपल्याला माहिती आहे, की इथं जी काही मुंबई दिनांक 29 तारखेचा ही न्यूज सध्या बघा आलेली आहे. ह्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षक भरतीसाठी सरकारच्या पवित्र पोर्टलचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर दिला आहे आणि सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ही प्रणाली उपलब्ध व्हावी यासाठी राज्याला फुल प्रूफ विश्वासार्ह जे काही मानक प्रणाली म्हणजे एस-ओ-पी जी आहे, तर ती सध्या तयार करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले. म्हणजे जी काही शिक्षक भरती असेल, तर ती शिक्षक भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाची या ठिकाणी पवित्र प्रणालीवर जी काही पदभरती होत असते, त्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचं या ठिकाणी जे काही नियमावली आहे, कार्यप्रणाली म्हणजे एस-ओ-पी, तर ती तयार करण्याच्या अनुषंगाने सूचना इथं देण्यात आल्या आहेत. तर त्या संदर्भात बघा इथं जे काही न्यायाधीश महोदय आहे, रवींद्र घुगे साहेब आणि अश्विनी भोपे साहेब यांच्या खंडपीठाने 16 ऑक्टोबरला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रात अशा अनेक शैक्षणिक संस्था आहे ज्या पोर्टल कार्यरत या ठिकाणी नसल्याचा किंवा त्यांना लॉग इन आय डी देण्यात आला नसल्याच्या नावाखाली खाजगीरित्या भरती प्रक्रिया करतात. पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन आणि अत्यंत शिस्त पाळली या ठिकाणी बघा पाहिजे असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे, ज्याची प्रत बुधवारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे जी काही भरती प्रक्रिया आहे, तर ती भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत त्या ठिकाणी बघा होत नव्हती आणि काही ज्या सध्या बघा इथं सांगितल्याप्रमाणे काही ज्या संस्था आहेत, तर त्या पवित्र पोर्टल सध्या कार्यरत नसल्याचं किंवा लॉग इन आय डी नसल्याचं या ठिकाणी जे काही कारणं देत खाजगीरित्या भरती प्रक्रिया सध्या करत होते. तर अशा या ठिकाणी जे काही संस्था असेल, तर त्यांना पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करावे आणि शिस्त जी काही असेल तर ती सध्या बघा पाडली पाहिजे असे उच्च न्यायालयाने ह्या ठिकाणी आदेशात म्हटलेले आहे. तसंच बघा खंडपीठाने राज्याच्या शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना सर्व शैक्षणिक संस्थांची तपासणी करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी किमान 3 सदस्यीय उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहे. त्यानंतर सरकार दोषी संस्थांवर उपाययोजना सुरू करेल असं देखील इथं म्हटलेलं आहे. तसंच बघा पुढे काय म्हटलेलं आहे की पवित्र पोर्टल सर्व संस्थांच्या कार्यरत आहेत याची खात्री करणे सरकारने अत्यावश्यक आहे आणि त्यांना लॉग इन आय डी प्रदान केला पाहिजेत. पवित्र पोर्टलची उपलब्धता आणि त्यावर अतिरिक्त शिक्षकांची नावे सतत अपलोड करण्याबाबत सरकारने ह्या ठिकाणी एक विश्वासार्ह मानक प्रणाली म्हणजे जी काही एस-ओ-पी आहे, तर ती सध्या बघा औपचारिक करण्याचे आदेश ह्या ठिकाणी देण्यात आले. म्हणजे जी काही भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती होते, त्या अनुषंगाने एस-ओ-पी आहे, तर ती सध्या इथं नवीन नियमावली जी आहे, तर ती डेव्हलप करण्याच्या अनुषंगाने इथं सूचना देण्यात आल्या आहे. तसंच बघा मार्च 2026 पर्यंत एस-ओ-पी तयार केली जाईल. म्हणजे जी काही नियमावली आहे एस-ओ-पी, तर ती सध्या 2026 पर्यंत तयार केली जाईल. त्याच्यामध्ये बघा राज्य शिक्षण अधिकाऱ्यांनी अतिरिक्त शिक्षकांची यादी सादर न केल्याने शैक्षणिक संस्थांनी खाजगी नियुक्त्या केल्या आहेत, अशी अनेक प्रकरणे खंडपीठाने पाहिली आहेत. राज्य सरकारने अशा चुकीच्या अधिकाऱ्यांवर जी काही कडक कारवाई करावी. भरतीसाठी उपलब्ध असलेली व्यवस्था असूनही शैक्षणिक संस्थांनी खाजगीरित्या शिक्षकांची भरती करण्याची परवानगी दिली गेली, तर यामुळे पवित्र पोर्टल व्यावहारिकदृष्ट्या या ठिकाणी जे काही
निष्क्रिय त्या ठिकाणी होऊ शकतं आणि आम्हाला अशी जी काही बिकट परिस्थिती अपेक्षित नव्हती. राज्य सरकारने प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे आणि समस्येकडे कडक हाताने या ठिकाणी जे काही हाताळले पाहिजे. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील काही शिक्षकांनी तसंच जी काही या ठिकाणी संस्थेचं नाव देण्यात आले तेथील शिक्षण सेवक म्हणून नियुक्तीसाठी मान्यता मागण्याच्या प्रस्तावाला नकार देण्याचं आव्हान देणाऱ्या याचिकेवर हा आदेश देण्यात या ठिकाणी आलेला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार 2017 मध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की खाजगी शिक्षण संस्थांना देखील या ठिकाणी जी काही पोर्टल जे आहे तर त्या पोर्टल मार्फतच त्या ठिकाणी भरती प्रक्रिया सध्या बघा व्हावी. तसंच इथं सांगितले पोर्टल सक्रिय झाल्यापासून गत 8 वर्षापासून संस्थेने या प्रणालीद्वारे कोणत्याही शिक्षकाची नियुक्ती या ठिकाणी केलेली नाही असे त्यात म्हटले होते. खंडपीठाने नमूद केले की पवित्र पोर्टल कार्यरत आहे आणि याचिकाकर्त्या संस्थेला लॉग इन ID देण्यात आलेला होता आणि ह्याच्यामध्ये जी काही 2017 पासून खाजगीरित्या जी भरती प्रक्रिया केली होती आणि ही नेहमीच पवित्र पोर्टल कार्यरत नसल्याचे मत जी आहे तर ती सध्या बघा मांडण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण जी काही प्रकरण आहे तर त्या प्रकरणावर या ठिकाणी जी काही SOP असेल तर ती SOP सध्या बघा आपल्याला पवित्र पोर्टल प्रणालीच्या अनुषंगाने डेव्हलप करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सूचना ज्या आहेत तर त्या सूचना देण्यात आल्या. कारण पवित्र प्रणालीच्या बाहेर ज्या काही नियुक्त्या होत्या तर त्या नियुक्त्यांना कुठेतरी आळा बसावा. ह्या ठिकाणी बघा हे महत्त्वाचं जे काही SOPचं सध्या बघा डेव्हलप करण्याच्या अनुषंगाने SOP नवीन नियमावली तयार करण्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे निर्देश आहेत तर ते निर्देश सध्या बघा देण्यात आलेले आहे. तर हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे असणार आहे. कारण पवित्र प्रणाली जी आहे तर ती मुख्य म्हणजे शिक्षक भरती संदर्भातच सध्या बघा त्या ठिकाणी बनलेली प्रणाली आहे आणि त्याच्यामार्फतच जी काही पदभरती असेल तर ती पदभरती व्हावी जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही क्वालिटीचे शिक्षक असेल जे सध्या ज्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता सिद्ध केलेली आहे ज्यांची पात्रता आहे तर असे शिक्षक जे आहे तर ते सध्या शिक्षक जे विद्यार्थ्यांना अवेलेबल त्या ठिकाणी होऊ शकतात. तर ही एक महत्त्वाची जी काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने सरकारच्या जे काही पवित्र पोर्टलचे काटेकोरपणे पालन करावे अशा पद्धतीचं महत्त्वाचा जो काही आदेश आहे तर तो आदेश आणि जी SOP तयार करण्याचे निर्देश आहे तर ते निर्देश सध्या बघा इथं देण्यात आले जेणेकरून पुढील जी काही शिक्षक भरती आहे तर ती देखील पारदर्शक ह्या ठिकाणी होऊ शकते. आता हे संपूर्ण झाल्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया म्हणजे आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीचं पवित्र पोर्टल 2025चा जो काही रजिस्ट्रेशन टॅब आहे तर तो सध्या सुरू होणे. तर हा जो काही टॅब आहे तर हा आपल्याला पुढील महिन्यामध्ये जवळपास ह्याचं जे काही प्रक्रिया असेल तर ती मे बी इथं बघा सुरू होऊ शकते. कारण जी काही टेट 3 परीक्षा होऊन जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. तर जी काही प्राथमिक सध्या बघा सुरुवात आहे रजिस्ट्रेशनची तर ती इथं होणे देखील तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून भरती प्रक्रियेला थोडीशी या ठिकाणी गतीही येऊ शकते. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही SOPच्या अनुषंगाने महत्त्वाची बघा अपडेट होती जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये ज्या काही अटी शर्ती असेल तर त्या देखील इथं बघा महत्त्वाच्या असणार आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट सध्या होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आता याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही शिक्षक भरतीचं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन आहे त्याच्या अनुषंगाने तुमचे डॉक्युमेंट वगैरे संपूर्ण तयार करून ठेवा. नेमके कोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्या अनुषंगाने आपल्या चॅनलवर व्हिडिओ देखील आहे तो देखील तुम्ही बघू शकता आणि त्या अनुषंगाने तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट आहे तर ते सध्या बघा तयार करून ठेवा. अजून तुमचे ह्या संदर्भात काही कमेंट असतील डॉक्युमेंट संदर्भात तरी देखील तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला योग्य तो रिप्लाय सध्या दिला जाईल. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.